नमस्कार. आज आपण मटण दम बिर्याणी कशी करायची ते पाहू. त्यासाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. सर्वप्रथम पातेल्यात तूप घेऊन त्यामध्ये एक तमालपत्र, मिरी, लवंगा, वेलदोडा, बदाम फूल व थोडेसे शहाजिरे टाकून फोडणी करावी. त्यानंतर 6 ग्लास पाणी त्यात घालून उकळी आल्यावर 3 ग्लास भिजत ठेवलेले तांदूळ त्यात टाकावा. चवीनुसार मीठ व अर्धा लिंबू रस टाकावा, ज्यामुळे भात पांढरा शुभ्र होतो. मटण मॅरिनेट करण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करताना 4 चमचे घट्ट दही, 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, मीठ, चवीनुसार मीठ, आले लसूण कोथिंबीर पेस्ट हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकत्र करून मटणाला लावण्यासाठी तयार करावे. तयार केलेले सर्व मिश्रण मटणाला व्यवस्थित चोळून घ्यावे व मटण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यावे. 2 तासापेक्षा जास्त वेळ जरी मटण मॅरिनेट केले तरीसुद्धा चालते, पण कमीत कमी 2 तास ठेवावे. आता बिर्याणीसाठी मटण तयार करण्याकरता कढई तापायला ठेवली. त्यात तेल ओतले, थोडेसे खडे मसाले आणि कांदा, खोबरं ह्याचं वाटण तयार करून घेतलं. खडे मसाले थोडेसे तळून घेऊन वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, धने पावडर हे सगळं पेस्ट तयार करून घेतली. ही पेस्ट थोडंसं पाणी घालून तयार करायची. त्यानंतर तेलामध्ये कांदा परतण्यासाठी टाकला. कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यावा. तो परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून आणि आपण वाटण केलेलं मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मिश्रणाला तेल सुटल्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण कढईमध्ये टाकून घ्यावे. सगळे छान परतून बारीक गॅसवर झाकण ठेवून पाणी न घालता शिजवून घ्यावे. साधारणतः 1 तासामध्ये मटण अशा प्रकारे सुंदर शिजते. ज्याचे तेल सुटलं आहे आणि इतका सुंदर सुवास पसरला आहे की वाह, क्या बात आहे. मटण सुंदर शिजलं आहे. आता बिर्याणीचे थर तयार करण्यासाठी मी इथे तळलेला कांदा, तळलेले काजूचे काप, बदामाचे काप तयार करून ठेवले होते, ते घेतले आणि थर द्यायला सुरुवात केली. थरामध्ये खाली भात, त्यानंतर मटण, त्याच्यावर काजू, 2 अंड्यांचे काप केलेले आहेत ते काप, असं सगळे एकावर एक थर टाकून घेतले. सर्वात शेवटच्या थरावर मी परत काजू, कांदा हे सगळं घालून खलवलेलं केशर ह्याचा एक अर्धा 2-3 चमचे दुधामध्ये केशर खलवलेलं टाकलं, कोथिंबीर घातली आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप त्याच्यावर सोडले आहे. गॅसवर मी अगोदरच तवा तापत ठेवला होता. त्यावर हे पातेले झाकण ठेवून वर दम देण्यासाठी एक दगडी उखळ जी माझ्याकडे अवेलेबल होती ठेवून 15-1 मिनिटाचा दम दिला आहे आणि ही अतिशय सुंदर, खूप सुंदर बिर्याणी तयार झाली आहे. अशी गरमागरम स्वादिष्ट बिर्याणी तयार झाली आहे. आपणही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.